Good morning, friends. Welcome, all of you. We are here to talk about the new poem because now we are marching towards the second term. So, let us start the second term syllabus with a poem. Second term syllabus starts with unit number 3. There are 2 units in second term and 2 in first. Second term units are unit number 3 and unit number 4. So, I welcome all of you in the period of talking about the poem. And the name of the poem is, title of the poem is Coromandel Fishers. फिशर्स म्हणजे मासे मारणारे लोक किंवा मासेमार, मच्छीमार. कोरोमंडल हे एक ठिकाण आहे. कोरोमंडलचे मच्छीमारी किंवा कोरोमंडलचे कोळी बांधव, मच्छी मारणारे बांधव, अशी ही एक छोटीशी पोएम 3.1 ची आपण आजच्या चर्चेला घेतली आहे. मी आपणा सर्वांना सांगेन की आपण आपलं टेक्स्टबुक काढावं, टेक्स्टबुकमधल्या पेज नंबर 65 वरती यावं. ज्या 65 वरती आपल्याला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आहे, चिटचॅट ॲक्टिव्हिटी आहे, आपण ती घेणार आहोत, त्याचं वाचन करणार आहोत. ओके, चला. वॉर्मिंग अप चिटचॅट. व्हॉट टाईम डू यू गेट अप इन द मॉर्निंग? सकाळी तुम्ही किती वाजता उठता? काहीच प्रत्येकाचा आन्सर वेगळा असेल. 4 o'clock, 5 o'clock, 6 o'clock. व्हॉट टाईम यू गो टू बेड? कोणत्या टायमिंगला तुम्ही झोपायला जाता? इट विल ऑल्सो डिफरंट. इट विल डिफर फ्रॉम स्टुडंट टू स्टुडंट, मॅन टू मॅन. प्रत्येकाचं वेगळं आहे. 10 PM, 11 PM एक्सेट्रा. वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज? सुट्ट्या तुम्ही कोठे घालवता? नेक्स्ट, व्हॉट ॲडव्हेंचर्स डू यू लाईक? कोणकोणते ॲडव्हेंचर तुम्हाला आवडतं? जसं की बोटिंग, ट्रेकिंग, स्क्युबा डायविंग, माउंटेनरिंग ऑर समथिंग एल्स. याच्यापेक्षा वेगळं काय आवडतं का? आफ्टर यू फिनिश युअर एज्युकेशन वुड यू लाईक टू वर्क क्लोज टू नेचर? शिक्षण संपल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला काम करायची इच्छा आहे काय? व्हॉट वुड यू डू लाईक टू डू? मग काय करायचं? दीज आर द सिम्पल क्वेश्चन्स अँड द मेन पॉईंट इज दॅट द आन्सर्स विल बी व्हॅरी. उत्तरं कसे असणार आहेत? एक समान असणार नाहीत. प्रत्येकाचं उत्तर वेगळं असणार आहे, कारण हे सगळे पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स आहेत. वैयक्तिक प्रतिसादाची उत्तर आहेत. बरोबर आहे. चला. एक्सपॅन्डिंग हॉरायझन. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन रिलेटेड टू द फॉलोइंग. यू शुड हॅव ॲटलिस्ट 20 वर्ड्स इच. जास्तीत जास्त शब्दसंग्रह इथं लिहा. कमीत कमी 20 असावे. You may refer to your geography textbook or other sources for that purpose. Then try to find English words items for ones you have written. बघा, सी समुद्राच्या संदर्भात ॲटलिस्ट 20 वर्ड्स. विंड वारा, स्काय आकाश आणि लँड म्हणजे जमीन, असे शब्द लिहायचे आहेत आपल्याला. आठवतील त्या संदर्भातले रिलेटेड वर्ड्स. नेक्स्ट, prepare a bilingual glossary for each of these. Arrange the glossary in 2 ways according to the alphabetical order of letters in your mother tongue, according to the alphabetical order from A to Z. ठीक आहे. तयार केलेले शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत. चलूयात पुढे आपण. चला. द पोएट इज सरोजिनी नायडू. या कवितेच्या कवयित्री कोण आहेत? सरोजिनी नायडू आपल्या भारतीय आहेत, इंडियन आहेत. सरोजिनी नायडू या खूप मोठ्या कवयित्री होत्या. त्यांनी अनेक काव्यसंग्रह, चरित्र लिहिलेले आहेत. वाङ्मयामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. हर डेवोशन इन द लिटरेचर इज टू वास्ट. आणि त्यांची खूप मोठी गिफ्ट आहे आपणाला. वेगवेगळ्या कविता आपल्या अभ्यासक्रमाला आहेत. तर ही सुद्धा पोएम सरोजिनी नायडूंनी लिहिलेली आहे कोरोमंडलच्या कोळी बांधवांनो म्हणून. आणि
भल्या पाटे समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना उद्देशून ही कविता आहे. काय म्हणालो मी? भल्या पहाटे लवकर सकाळी मच्छी मारण्यासाठी जाणाऱ्या कोळी बांधवांना उद्देशून ही कविता आहे. आपण ती कविता आता पाहणार आहोत. जेवढा भाग आज आपण शिकवणार आहोत तेवढ्या भागाबद्दल आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी पोएममध्ये काय लिहिले हे तुम्हाला मी सांगतो की सरोजिनी नायडू त्या कोळी बांधवांना उद्देशून असं सांगतात की उठा, समुद्र तुमची वाट पाहतोय. उठा, लाटांच्या वरती स्वार हा. आपल्या बोटी काढा, त्यांचं पूजन करा. समुद्र आपली वाट पाहतोय. तुम्हाला कुठलीही अडचण प्रवासामध्ये येणार नाही. जलप्रवासामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही, कारण ढग आपले वडील आहेत, समुद्र आपली आई आहे, असं सरोजिनी नायडू या पोएममध्ये सांगतात आणि कोळी बांधवांना जागृत करतात. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही या, निसर्गावरती प्रेम करा, निसर्ग तुमच्यावरती भरभरून प्रेम करेल, असं सरोजिनी नायडू या पोएममध्ये सांगतात. आपण बघूया याच्यात काय लिहिलं आहे ते. कोरोमंडल फिशर्स, मी पोएम वाचतोय, जेवढा भाग घ्यायचा आहे तेवढी. राईज ब्रदर्स राईज, द वेकनिंग स्कायज प्रे टू द मॉर्निंग लाईट. The wind lies asleep in the arms of the dawn like the child that has cried all night. Come, let us gather our nets from the shore and set our catamarans free to capture the leaping wealth of the child, for we are the kings of the sea. No longer delay, let us hasten away in the track of the seagull's call. कोळी बांधवांना उद्देशून सरोजिनी नायडू असं सांगतात की कोळी बांधवांनो उठा, पहाटेची वेळ झालेली आहे, जागे व्हा आणि आपल्या बोटी काढून मच्छी मारण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. तुम्हाला समुद्र देवता प्रसन्न आहे, तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही, तुम्ही निघा, असं ते सांगतात. आपण बघूया आता. राईज, बघा, उठा. इथं राईज, राईज म्हणजे उगवणे, इथं उठणे. राईज ब्रदर्स राईज, उठा बांधवानो उठा. द वेकनिंग स्कायज प्रे टू द मॉर्निंग लाईट. वेकनिंग स्कायज, प्रे, प्रे म्हणजे प्रार्थना करणे. प्रे म्हणजे काय? प्रार्थना करणे. वेकनिंग स्कायज प्रे टू द मॉर्निंग लाईट. मॉर्निंग होत आहे, सकाळ होत आहे, सूर्यप्रकाश आता येतो आहे आणि आकाश त्याची प्रार्थना करतो आहे, त्याचं स्वागत करतो आहे. सूर्यप्रकाशाचं, सूर्यकिरणाचं स्वागत करेल. तुम्ही उठा. म्हणजे हे कुणाला उद्देशून आहे पोएम, कळालं तुम्हाला? टू द कोरोमंडल फिशर्स. नेक्स्ट. द विंड लाईज asleep in the arms of the dawn. Dawn. याला आपण काय म्हणतो? पहाट. काय म्हणतो? पहाट. The wind lies asleep. गाढ झोपलेला आहे वारा. The wind lies asleep. गाढ झोपणे. बरोबर आहे? वारा गाढ झोपलेला आहे. इन द आर्म्स. आर्म्स ज्याला आपण बाहू असं म्हणतो, भुजा, बाहू किंवा भुजा. आर्म्स ऑफ जॉन. पहाटेच्या भुजांच्या मध्ये वारा थंड शांत झोपलेला आहे. लाईक अ चाइल्ड, जसं एखादं बाळ झोपावं. दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. एखादं छोटं बेबी, छोटं बाळ रात्रभर रडावं आणि पहाटेच्या वेळी आईच्या कुशीत झोपावं, निवांत झोपावं. तसं रात्रभर वाहिलेला वारा
आता शांत झालेला आहे. पहाटेची वेळ झालेली आहे. पहाटेच्या कुशीमध्ये तो निवांत झोपलेला आहे. सो राईज ब्रदर्स राईज. म्हणून बांधवानो, कोळी बांधवानो, उठा. नेक्स्ट, कम, या, लेट अस गॅदर. चला या, आपण गॅदर करूया. गॅदर म्हणजे गोळा करणे. गॅदर म्हणजे काय? गोळा करणे. लेट अस गॅदर आवर नेट्स. आपण जाळे सगळे गोळा करू. फ्रॉम द शोर अँड सेट आवर कॅटमॅरन्स फ्री. बघा शब्द लिहून घ्या. कॅटमॅरन्स. ज्याला आपण तराफा असं आपण म्हणतो. म्हणजे सेलिंग वेसल्स विथ टू हेल्स. म्हणजे मोठा असं तराफा, असं मोठा जाड भांड्यासारखा. कम लेट अस गॅदर आवर नेट्स. आपण जाळे गोळा करू समुद्र किनाऱ्यावरनं आणि आपला तराफा पण घेऊया मासे गोळा करण्यासाठी. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ. कॅप्चर म्हणजे पकडणे. कॅप्चर म्हणजे पकडणे. चला आपल्याला पकडायचं आहे. काय पकडायचं आहे? वेल्थ पकडायची आहे. वेल्थ म्हणजे संपत्ती. जलसंपत्ती आपल्याला पकडायची आहे. कॅन कॅप्चर द वेल्थ. वेल्थ ऑफ द टाइड. भरती आलेली आहे. भरतीवर येणारी आपली संपत्ती म्हणजेच फिश. मासे आपल्याला पकडायचे. फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. आपण समुद्राचे राजे आहोत. नो लॉंगर डिले. आता उशीर नको. डिले म्हणजे लेट. आता उशीर करू नका. नो लॉंगर डिले. लेट अस हॅझन अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल. आता उशीर करायचा नाही. समुद्र आपल्याला बोलावत आहे. वी शुड रिस्पॉन्स टू द सी कॉल. समुद्राच्या हाकेला आपल्याला ओ द्यायचं आहे आणि आपण जायचं आहे. सो राईज ब्रदर्स राईज. म्हणून बांधवानो, कोरमंडल फिशर्स राईज अँड गेट अप अँड कम आउट फॉर द वॉवेज बिकॉज we should go for the fishing on the sea. The wind is sleeping in the arms of dawn as a child sleeps in the arms of its mother after full night cry. So come here. कळलं सर्वांना? अशा अर्थाची ही पोयम, एवढा भाग आपण आजच्या तासिकेमध्ये घेतला. तुम्ही हे शब्द लिहून घ्या आणि पोयम वाचा. शब्द पाठ करा, पोयम वाचा. एवढं मी सांगतो. उद्या भेटू हे सांगून थांबतो.